तर बघा, पुन्हा एकदा एक जिथपर्यंत आपण आलो होतो त्याच्या पुढचा भाग आता आपण सुरू करू. बघा, शेवटचा भाग आपला या एक्सरसाइजचा आता इन प्रोग्रेस सुरू आहे. थोडा वेगळा पार्ट आपण म्हणू शकतो. आणि बघा, एक महत्त्वाचा भाग तुम्हाला या भागाचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व एक थोडक्यात सांगतो. एक 4 नंबरच्या प्रश्नापासून तर शेवटच्या 8 नंबरच्या प्रश्नापर्यंत हे जी उदाहरणं आपल्या पुस्तकात यावर्षी वापरले किंवा या नवीन सिलेबसमध्ये वापरले, हे नवीन सिलेबसचं वैशिष्ट्य आहे. अगोदर या टाईपचे उदाहरणं किंवा असे उदाहरणं जुन्या सिलेबसमध्ये नव्हते. एक CET JEE सारख्या परीक्षेमुळं हे उदाहरणं, हा पॅटर्न तिकडे विचारला म्हणून आपल्याला या पुस्तकात अशा पद्धतीचे उदाहरणं विचारले. एक दोन्ही उदाहरणात हा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करा. सोपा पार्ट आहे. मला वाटत नाही की तुम्हाला काहीतरी थोडंसं परेशान करणार. भाग सुरू करायच्या अगोदर एक सांगतो, आपल्या पुस्तकात एक टेबल त्यांनी सांगितला पहा. तो टेबल एकदा तुम्ही वाचून घ्या. कोणती f(x) ची व्हॅल्यू आहे, कोणती g(x) ची आहे, कोणती f'(x) ची आहे. आणि मग मी पुढच्या उदाहरणाला सुरुवात करतो. तर एक तक्ता तुम्ही वाचला आणि तुमच्या काय लक्षात आलं हा प्रश्न नाही विचारत मी तुम्हाला. वाचलं का फक्त इतकं विचारतो. बघा, तसं तर हा प्रश्न आपल्याला सुरुवातीला लागत होता, कारण बेसिक लेवलचा प्रश्न आहे. तुम्हाला विचारलं काय या प्रश्नात, जर r(x) इज इक्वल टू f आणि एक व्हॅल्यू जी कन्सिडर या ठिकाणी करून वापरली g(x) आहे, तर r'2 बरोबर सांगा किंवा फाइंड r'2. तुम्हाला अर्थ समजला का नेमका हा प्रश्न कसा आहे? बघा, या ठिकाणी r(x) चा अर्थ होतो की हे एक फंक्शन आहे. जसं मी कन्सिडर करतो या ठिकाणी, सपोज r(x) इज इक्वल टू साइन x². हे फंक्शन या ठिकाणी वापरलं. मग f(x) च्या भूमिकेत या ठिकाणी साइन x² आहे आणि g(x) च्या भूमिकेत या ठिकाणी x² आहे. तुम्हाला समजू द्या. म्हणजे ह्या किमतीचा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, तर r'(x) या डॅशचा अर्थ डेरिव्हेटिव्ह असा होतो बरं का. बघा, f(x) इज इक्वल टू हे y. तर जसं आपण हा yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx असं करतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, तसं f(x) चा f'(x) असा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे त्या डॅशचा अर्थ डेरिव्हेटिव्ह असा होतो. हे अगोदर स्वतःला समजू द्या. मग आपण साइन x² चा डेरिव्हेटिव्ह काढताना अगोदर साइनचा डेरिव्हेटिव्ह काढणार cos x² ॲज इट इज, आणि नंतर आपण कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, तर तुम्ही म्हणणार सर x² चा. व्हेरी गुड. नंतर आपण x² चा डेरिव्हेटिव्ह घेणार. आलं लक्षात? सेम तीच कंडिशन तुम्हाला इथं दाखवणं आहे. म्हणजे या उदाहरणात आपल्याला करणं काय बघा, प्रत्यक्ष व्हॅल्यू नाही आहे म्हणून मी ते उदाहरण घेतलं. तर तुमची जी पहिली स्टेप आहे ती अशी असणं जरुरी आहे की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x r'(x) इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx f(x) आणि नंतर हा g(x). तर f(g)(x) म्हणजे f(x)च येते, पण f नंतर सुद्धा एक व्हॅल्यू आहे. तर सुरुवातीला आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, या f' जी काही व्हॅल्यू असणार इथं. बघा, साइन x². कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढला सुरुवातीला, साइनचा डेरिव्हेटिव्ह काढला ना. नंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कॉस. तसं इथं या f(x) चा डेरिव्हेटिव्ह हा f'(x) की डॅशचा अर्थ आम्ही डेरिव्हेटिव्ह काढला बाबा, g(x) ॲज इट इज. आता तुम्ही थोडंसं डोकं लावा. आता कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार मला सांगा. g(x) चा डेरिव्हेटिव्ह झाला का इथं काढून? नाही झाला. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) म्हणजेच तुमचं आन्सर बघा समोरचं r' इज इक्वल टू f'(g)(x) आणि d/dx g(x) चा डेरिव्हेटिव्ह g'(x) असं. आता तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी r' आपल्याला 2 विचारलं. एक या तक्त्यात ज्या व्हॅल्यूज आहे का त्याच व्हॅल्यूजवर हा प्रश्न असतो, इतकं लक्षात असू द्या.
आणि परीक्षेला हा प्रश्न जसा आपल्याला याच्यानंतरचा 5 नंबरचा 6 नंबरचा प्रश्न विचारला त्या पॅटर्नमध्ये विचारला जाणार प्रश्न आणि ज्या किमती आपल्याला लागणार का त्याच ठिकाणी सांगणार की f'2ची व्हॅल्यू इतकी असणार, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू अशी, म्हणजे आपल्याला ते परीक्षेत गिवन डाटा असतो. मग आता r'2 म्हणजेच आपल्याला या एक्सच्या जागी 2 वापरणं असतो. मग ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसतो ना धडाधड 2 घ्या. g'2. तर आता बघा या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यूज आपल्या तक्त्यात आहे. तर अगोदर बघा हे g'2 आहे, इथं डॅश आहे का नाही, फक्त g'2. तर g'2 बघा कुठे, हा g'(x), हा g'(x) आहे आणि हा 2 आहे, म्हणजे g'(x)च्या 2 या रो मधली व्हॅल्यू 6 असणार आहे. तर आपण घेतले 6. बघा g'(x) बघताना g' बघू नका, g' बघू नका. म्हणजे काय होतं, तुमची चुकी कुठं होणार आहे ते सांगतो मी. आता हे f'(x), तर आपण काय बघितलं, हे g'(2). तर ही g'(2) ची व्हॅल्यू किती आली, 6 आली. हा g'(2) 6 आली. इथं g'(x) आणि g'(x) आहे. g' ची व्हॅल्यू आपण कुठं बघणार, आपण g'(x) चा डेरिव्हेटिव्ह कुठं काढला, इथं काढला. मग g'(2) ची व्हॅल्यू इथं असणार. मग हा ब्रॅकेट क्लोज झाला. हा f' ॲज इट इज, f' ॲज इट इज. g'(2) ची व्हॅल्यू 6 आली, ती सारणीतून आली. आता g'2, तर g'2, तर g चा डॅश कुठे आहे, हा शेवटचा कॉलम, g चा डॅश 2, म्हणजेच किती व्हॅल्यू आली, 4. आता फायनली f'6, f चा डॅश कुठे बघा, हा f ऑफ x, हा f'(x), f'6 किती व्हॅल्यू आली, -4, म्हणजे -4 × 4 इज इक्वल टू, आपला आन्सर आलं r'2 इज इक्वल टू -16. सोपा प्रश्न आहे. ती सारणी आपल्याला एका प्रकारे सरळ हेल्प म्हणून असणार आहे आणि तिच्यात आपल्या व्हॅल्यूज बघून या ठिकाणी वापरून आपल्याला जे काही फायनलाइज आन्सर आहे ते सांगणं असतं. बघा अवघड असं उदाहरणात काहीच नाही आहे. एक चेन रूलचा ज्याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष पार्ट, म्हणजे प्रत्यक्ष व्हॅल्यू न वापरता या विद्यार्थ्याला लॉजिकली चेन रूल कशा पद्धतीनं सॉल्व केला जातो हे समजतं का, अशा भागावर प्रश्न आहे. तर एक असं मानून चालतो मी की पहिल्याच उदाहरणात तुम्हाला बऱ्यापैकी हा पार्ट समजला. चला याच प्रश्नातला आपण सेकंड उपप्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 2, चौथ्यातला दुसरा. r(x) इज इक्वल टू g(3 + f(x) आणि फाइंड करा म्हणते ते, फाइंड r'4. r च्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 4 वापरा. तर अगोदर r चा डेरिव्हेटिव्ह काढा. समजलं मी काय बोललो. तर चला एक प्रयत्न करा बरं, तुम्ही स्वतः काढू शकता का बघा डेरिव्हेटिव्ह. मला असं वाटतं की जमला पाहिजे हा प्रश्न, कारण आपण ठीक आहे ह्या प्रश्नाशी निगडीत एकच प्रश्न सॉल्व केला, मान्य करतो मी, पण पूर्ण एक्सरसाइज आपली संपत आली. आता शेवटचे 2-3 प्रश्न आपले बाकी आहे. तर एक जे नॉलेज आपण आतापर्यंत मिळवलं त्याच्या आधारे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, मला असं वाटतं. बघा तर r'(x) ते लिहा तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. पहिला डेरिव्हेटिव्ह आपण काढणार d/dx g(3 + f(x) चा, म्हणजे तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह येणार g'3 + f(x). आफ्टर दॅट d/dx 3 + f(x). आता जे विद्यार्थी स्वतः प्रयत्न करत होते आणि इथपर्यंत त्यांनी व्यवस्थित जमवलं तर अभिनंदन, कारण एवढं तरी तुम्हाला आलंच पाहिजे असं मला वाटतं. आता हे g'3 + f(x), 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). चला 3 चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह लिहितो मी या ठिकाणी, आणि f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x).
आणि आता आपल्याला आर डॅश म्हणजे आरच्या डेरिव्हेटिव्ह, कारण आला ना आरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडं, आरच्या डेरिव्हेटिव्ह काय वापरून व्हॅल्यू सांगा म्हणते ते 4. तर आता आपण या ठिकाणी एक्सच्या जागी 4 4 4 सबस्टिट्यूट करणार. फॉर एक्झाम्पल जी डॅश 3 प्लस एफ ऑफ 4, हा 0 आता लिहित नाही मी 0, आणि एफ डॅश 4. तर व्यवस्थित ती सारणी बघून आपल्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी वापरणं आहे. हा जी डॅश, हा 3 प्लस एफ ऑफ 4, डेरिव्हेटिव्ह नाही आहे इथं, एफ ऑफ 4, दिस इज एफ ऑफ एक्स. तर मग हा 4, एफ ऑफ 4 इज इक्वल टू किती 3, हा आला 3, हा सुद्धा किती आला 3 आला. नंतर एफ डॅश 4, आता एफचा डॅश कोणता आहे, हा कॉलम सेकंड लास्टचा. एफ डॅशमध्ये जर 4 वापरला तर आपल्याला किंमत सांगितली 5. आता हा जी डॅश 3 प्लस 3 6 इंटू 5. अजून एक हिंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा एखादी अशी व्हॅल्यू या ठिकाणी येत असली की सारणीत जिची किंमत नाही आहे, तर कुठंतरी तुम्ही या ठिकाणी चुकले असा भाग क्लिअर होतो. तर एकदा उदाहरण चेक करून बघायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची काय चूक झाली हे सहज समजतं. बघा जी डॅश 6, तर आता जीचा डॅश या ठिकाणी कुठं आहे, हा लास्ट कॉलम. जी डॅश 6 म्हणजेच हा 6 इंटू आपल्याला मिळाला 7, 7 इंटू 5 म्हणजे तुमचं आन्सर आलं आर डॅश 4 इज इक्वल टू 35, 7 5 35. ठीक आहे. आता पुढच्या उदाहरणाला सॉल्व करण्याआधी मी एक तुम्हाला सांगतो की पुढचं उदाहरण मात्र तुम्ही सॉल्व केलं पाहिजे, कारण समथिंग स्पेशल असं काहीच नाही आहे पुढच्या उदाहरणात. अगोदर हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर आपण बघू समोरचं उदाहरण. बघा पुढच्या उदाहरणाला सुरुवात करायच्या अगोदर मी पुन्हा एकदा सांगतो, थोडासा व्हिडिओ पॉज करा, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही उदाहरण सॉल्व करा, आलंच पाहिजे असं मला वाटतं पुढचं उदाहरण. बघा क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 4 मधला 3, नॉट क्वेश्चन नंबर 3, सब क्वेश्चन आहे हा. त्यांचं म्हणणं आहे इफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स, फाइंड एस डॅश 4. तर पुन्हा एकदा करा व्हिडिओ पॉज, करा तुम्ही प्रयत्न, आणि कुठंतरी प्रश्न तुम्हाला एक सांगतो मी 100% करेक्टच आला पाहिजे. हा प्रश्न चुकणं म्हणजे तुम्हाला अजूनही हा भाग समजला नाही, तर करा प्रयत्न. चला असं मानतो तुमचे प्रयत्न करून झाले, उदाहरण बरोबर आलंच असन, पाठीमागं चेक करू नका, इथंच आपण चेक करू. तर बघा पहिली स्टेप सर्व विद्यार्थ्यांची ही होती का, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स, एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ डॅश एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ही होती सर्व विद्यार्थ्यांची पहिली स्टेप. जर तुम्ही पहिल्या स्टेपपर्यंत व्यवस्थित सॉल्व केलं तर आता तर काहीच नव्हतं ना. बघा एफ डॅश हा 9 मायनस एफ ऑफ एक्स, 9चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स मायनस ॲज इट इज. आता आपल्याला वापरणं काय असतं या ठिकाणी, तर आपल्याला एस डॅश म्हणजे एसच्या डेरिव्हेटिव्ह 4 घेऊन ही किंमत सॉल्व करा असं सांगितलं. ठीक आहे. तर एफ डॅश हा 9 मायनस बघा एफ ऑफ 4, हा 0 आपण या ठिकाणाहून उडवला, हा मायनस एफ डॅश 4. मायनसमुळं ब्रॅकेट आवश्यक आहे, नाही तर डायरेक्टली मायनस इकडं लिहून टाका, जी तुमची मर्जी असली ते करा. आता हा एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4, तर हा पहिला कॉलम जो आहे हा एफ ऑफ एक्सचा आहे. मग 4 म्हणजे 2 नंबरची व्हॅल्यू, एफ ऑफ 4 इज इक्वल टू किती 3 आले. चला घेतले इथं आपण 3. नंतर हा मायनस एफ डॅश 4, 3 नंबरचा कॉलम, एफ डॅश 4, 4 म्हणजेच आपल्याला मिळाले 5 मायनस 5.
हे झालं एफ डॅश 6 इंटू -5 मायनस हा इकडं. ठीक आहे. आता इकडं समोर कंटिन्यू करतो. व्हॉट इज एफ डॅश 6? एफचा डॅश 3 नंबरचा कॉलम. एफ डॅश 6 म्हणजेच किती? एफ डॅश 6 -4 तर ऑलरेडी आपली व्हॅल्यू हा इकडं मायनस होता, ती मायनस आणि व्हॅल्यू मायनस असल्यामुळं ते प्लस होणार. थोडंसं इथं समजून घ्या. 4 × 5 = 20. मायनस मायनस प्लस झाल्यामुळं तुमचा आन्सर +20 आलं. एक असं मानून चालतो की प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम व्यवस्थित जमला. आता बघा या प्रश्नातला शेवटचा उपप्रश्न बघा. इंटरेस्टिंग पार्ट आहे, नवीन भाग आहे, नवीन या सिलेबसचा हा एक नवीन पार्ट आहे. तर आणि अवघड नाही आहे. जसं मी बोललो की डिफरन्शिएशन या भागात व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं तर अवघड काहीच नाही आहे. काहीतरी एक जीवावर येणारे विद्यार्थी समजा, अभ्यासात रुची नसणारे विद्यार्थी समजा, अशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण सायन्स फील्ड निवडतो आणि एक अभ्यासाचा छंद नसल्यामुळं त्यांना स्वतःचा अभ्यास करावा वाटत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना हा मॅथ एक सोपा विषय असून सुद्धा अवघड वाटतो. यामुळं तुम्हाला एक सांगतो मी की तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा की तुम्हाला कुठपर्यंत समजायला, तुम्हाला हा भाग व्यवस्थित क्लिअर होतो का. इट्स ओके. म्हणजे काय असतं, सुरुवातीला बरेच सायन्सचे विद्यार्थी याला विचार त्याला विचार करे बाबा मॅथ कसं आहे, सोपं आहे, अवघड आहे. अरे भैया त्याला अवघड वाटतं म्हणून तुला अवघड वाटणार आहे का? असं असतं ते. तर मला तरी वाटतं की इंटरेस्टिंग पार्ट या ठिकाणी सुरू आहे. तर बघा शेवटचं उदाहरण क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्यांचं म्हणणं काय? एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. अरे पहिल्या प्रश्नासारखा प्रश्न आहे हा, फक्त एफ ऑफ जी ऑफ एक्सच्या जागी जी ऑफ एक्स वापरला आणि यश डॅश 6 ची व्हॅल्यू वापरली. म्हणजे यसचा डेरिव्हेटिव्ह काढून 6 वापरा असं त्यांचं म्हणणं आहे. चला व्हिडिओ पॉज करा, पूर्ण प्रश्न सॉल्व करा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि उत्तर काय आलं ते सांगा. ठीक आहे. एक अंदाजन तुमचा प्रश्न सॉल्व करून झाला असं मानतो. तर बघा या ठिकाणी यसचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्हली टू एक्स. यसचा डेरिव्हेटिव्ह यस डॅश ऑफ एक्स. फक्त जीचा डेरिव्हेटिव्ह काढणार तुम्ही. जी डॅश जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे हे आलं जी डॅश जी ऑफ एक्स आणि या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. अरे कार्यक्रम संपला, डेरिव्हेटिव्ह काढून झाला. म्हणजे जसं एक शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी यांनी वापरला तसा हा प्रश्न नव्हता. कारण आपण कशी कल्पना करतो शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी अवघड खतरनाक, ते मला जमणार नाही, असं काही नाही आहे. उलट सोपा प्रॉब्लेम वापरला. बघा यस डॅश 6 जी डॅश जी ऑफ 6 जी डॅश 6. आता जी ऑफ 6 म्हणजे हा 2 नंबरचा कॉलम बघा, त्याच्यात 6 ची व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजेच ही 2 आली. आता जी डॅश 6 जी डॅश म्हणजे शेवटचा कॉलम, 6 म्हणजे हा, त्याची व्हॅल्यू आली 7. आता जी डॅश 2 जी डॅश म्हणजे पुन्हा शेवटचा कॉलम हा 2 च्या रो मध्ये व्हॅल्यू आहे 4 × 7. एक असं मानतो मी की हा प्रश्न मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा बरोबरच आला असेल. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. तर बघा प्रश्न क्रमांक 5 आणि 6 मी लिहिताना दोन्ही प्रश्न बोर्डवर एकदाच लिहिले, त्याचं कारण सुद्धा सांगतो. बघा या प्रश्नात आहे ना, म्हणजे एक सरळ सांगू का, ज्या पॅटर्नचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार आहे हे त्या टाईपचे प्रश्न आहे. तुम्हाला बघा प्रश्नातच किमती सांगितल्या. एफ डॅश 3 इज इक्वल टू -1, जी डॅश 2 इज इक्वल टू 5. म्हणजे जीचा डेरिव्हेटिव्ह 2 वापरला तर 5. जी ऑफ 2 डेरिव्हेटिव्ह न काढता नुसत्या जी ऑफ फंक्शनमध्ये जर वापरलं तर 3. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम खाली सोडणार ना, तर हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला या 3च व्हॅल्यू खाली
लागणार, इतकं लक्षात असू द्या. म्हणजे ज्या व्हॅल्यू आपल्याला रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, तेवढ्याच किमती या ठिकाणी सांगितल्या. जसं याच्यानंतरचं उदाहरण बघा, 6 नंबर. f(1) 4, g(1) 3, fचा डेरिव्हेटिव्ह 1 3, gचा डेरिव्हेटिव्ह जर 1 वापरला तर 4, फाइंड h'1. म्हणजे एवढ्याच व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लागणार. तर आपल्याला इथं सारणी चेक करायची आवश्यकता नाही, ही व्हॅल्यू किती सांगितली ते बघा, तुमच्या लक्षात येतं. तर प्रश्न काय, y = f(g)(x). बघा, पहिला डेरिव्हेटिव्ह काय काढणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx f(g)(x). हा f(x)चा डेरिव्हेटिव्ह f'(g)(x), डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x). ठीक आहे. आता या ठिकाणी हा f'(g)(x) आणि g(x)चा डेरिव्हेटिव्ह g'(x). म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह काढून झाला. आता या डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला x = 2 वापरायचा आहे. वापरा ना मग x = 2. काय फरक पडतो बघा, g(2) × g'(2). आता ह्या ज्या किमती आहे का, ह्या आपल्याला वर सांगितल्या किंवा प्रश्नात सांगितल्या. तर बघा, g(2) जागी आपण काय वापरणार, g(2). पहिली किंमत f(3) सांगितली, दुसरी g(2) = 3 आणि gचा डॅश म्हणजे gच्या डेरिव्हेटिव्ह जर 2 वापरले तर डेरिव्हेटिव्ह 2 वापरल्यानंतर 5. इथंच कंटिन्यू करतो. f'3 पहिलीच किंमत -1 × 5, आन्सर आलं -5. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सारणी चेक करायची सुद्धा गरज पडली नाही. लक्षात आलं मी काय बोललो, सारणी चेक करायची सुद्धा गरज पडली नाही. तर याच पद्धतीचं उदाहरण आहे हे. अगोदर व्यवस्थित इथं व्हिडिओ पॉज करा, उदाहरण लिहून घ्या आणि याच पॅटर्नचं, याच पद्धतीचं उदाहरण समोरचं आहे बघा. प्रयत्न करा तुम्ही एक व्हिडिओ पॉज करून ते उदाहरण सोडवा. नंतर मी जे आन्सर लिहून देतो त्याच्यात आणि तुमच्या उदाहरणात काही चेंजेस तुम्हाला दिसतील का ते बघा. जर 100% बरोबर आलं तर अभिनंदन आणि ही एक्सरसाइज तुम्हाला खरंच समजली असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आता h(x) √4f(x) + 3g(x). तर बघा, h'(x) = d/dx of √4f(x) 3g(x). असं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आला, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x 1/2 4f(x) + 3g(x) आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 4f(x) + 3g(x). आता हे झालं 1/2 √4f(x) + 3g(x). बघा कसा डेरिव्हेटिव्ह काढला आपण. रूट साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2√x. आपण तसा डेरिव्हेटिव्ह काढला. मग आपण रूटच्या आत गेलो. मग रूटच्या आत कोण होता, 4f(x) + 3g(x). मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे इथं फक्त व्हॅल्यूज नाही आहे. समजा अंडर रूटमध्ये साईन वापरला असता, तुम्ही अगोदर रूटचा डेरिव्हेटिव्ह काढला असता, रूटच्या आत साईन वापरला असता. तसं मग हा 4 आणि f(x)चा डेरिव्हेटिव्ह f'(x) प्लस हा 3 आणि g(x)चा डेरिव्हेटिव्ह g'(x). काय वापरणं काय आपल्याला या ठिकाणी h'1 फाइंड h'1 विचारला. तर hचा डेरिव्हेटिव्ह जर 1 वापरला तर बघा 4f'1
प्लस 3 जी डॅश 1 अपॉन 2 4 एफ ऑफ 1 प्लस 3 जी ऑफ 1. आता काय या किमती आहे, व्हॅल्यूज आहे ते बघू आपण. हा 4 एफ डॅश 1 म्हणजे एफचा डॅश बघा अगोदर, तर हा एफचा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना 1, ती आली किंमत 3 प्लस 3 जीचा डॅश 1, हा जीचा डॅश 1 किंमत आली 4, हा 2 इन ब्रॅकेट 4 एफ ऑफ 1, कुठे एफ ऑफ 1, हा एफ ऑफ 1 आल्सो 4, ती सुद्धा किंमत 4च आहे 3, आणि जी ऑफ 1 ती सुद्धा व्हॅल्यू 3च आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 4 3 जा 12, 3 4 जा 12, 4 त्रिक 12 आणि 3 चौक 12 डिवाइड बाय 2 अंडर रूट 16 प्लस 9. म्हणजेच तुमचं आन्सर आलं 24 अपॉन 9 इंटू 5. कसं आलं 5? 25चा स्क्वेअर रूट आपण किती काढला? 5. म्हणजे आन्सर 12 अपॉन 5 इज एच डॅश ऑफ 1. बघा, एक सोपा पार्ट होता. मला तरी वाटतं की तुमचं हे उदाहरण बरोबरच आलं असन. तर अगोदर हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मी काय सांगतो ते ऐका. बघा, शेवटचे 2 उदाहरणं या एक्सरसाइजचे आपले बाकी होते, पण ते आपण नंतर घेणार. थोडा वेगळा पार्ट आहे. कुठंतरी सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की नेमकं काय झालं या गणितात. तर अगोदर आपण समोरचे एक्सरसाइज घेऊन स्वतःला परफेक्ट करू आणि मग एक कंडिशन अशी येणार आपली या डिफरन्शिएशन टॉपिकची. आपल्याला कोणताही प्रश्न विचारू द्या या टॉपिकचा, तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व करणार. तर बघा, एक भरपूर मटेरियल तुमच्याकडे तयार झालं. आता एक पूर्ण एक्सरसाइज संपली. आता मला जे म्हणणं आहे ते व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या. थोडासा रिव्हिजन वाढवा. काय असतं, बऱ्याच वेळेस डेरिव्हेटिव्हसारखं एक मोठं टॉपिक स्टडी करताना आपण समोर काय शिकणार या गडबडीत, या इंटरेस्टनी जे ऑलरेडी शिकलो का ते सुद्धा विसरू शकतो. कारण मोठा पार्ट आहे, रोज काहीतरी आपण नवीन शिकतो. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रिवाईज देणार नाही, पुन्हा पुन्हा हा भाग रिव्हिजन करणार नाही, तोपर्यंत हा भाग तुमच्या डोक्यात सेव्ह होणं खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला जरी हुशार समजत असले तरी माझी एक रिक्वेस्ट समजून घ्या की भरपूर रिव्हिजन करा. वेळ आहे तुमच्याकडं. अशी रिव्हिजन करा की तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही यार, आता जो पाठ शिकवला तो तरी माझा कमीत कमी व्यवस्थित परफेक्ट झाला. तर पुन्हा आपण आता पुढच्या पिरियडला सेकंड एक्सरसाइजसोबत भेटू आणि नंतर हे जे उर्वरित 2 गणितं जे आपण इथं ड्रॉप करतो समजा, ते आपण समोर बघणार. काही त्याला वेगळी जागा वगैरे सोडायची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही फेर रजिस्टर केले असतील लवकर करा, सोडायची सोडू शकता, बाकी कंटिन्यूमध्ये लिहू शकता.